श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. स्वामी संदेश आपण रोजच्या रोज ऐकायला हवे, कारण स्वामी संदेश आपल्या आयुष्यामध्ये कशाप्रमाणे काम करतात तर त्या परिसाप्रमाणे काम करतात. जे परीस लोखंडालाही सोनं बनवतं, अशा प्रकारे हे स्वामी संदेश आपल्या आयुष्यासाठी काम करत असतात. परिसाच्या स्पर्शाने जसं लोखंडाचं सोनं होतं, तसंच स्वामी संदेशाने आपल्या आयुष्याचं सोनं व्हायला आपल्याला मदत मिळत असते. आणि म्हणूनच रोजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये थोडंसं थांबावं आणि स्वामींचं नामस्मरण करावं. स्वामींची ओढ आपल्या मनाला लावून घ्यावी. मग बघा, हे आयुष्य किती सोपं होऊन जातं. स्वामी भक्त हो, स्वामींना आपल्याकडून काहीही हवं नसतं. स्वामींना आपल्याकडून कधीही काहीही हवं नसतं. त्यांची कसलीच अपेक्षाही नसते. त्यांना फक्त एक वाटतं की त्यांच्या भक्तांनी त्यांचं दिवसभरामध्ये एकदा का होईना नामस्मरण करावं आणि त्यांच्या नामस्मरणाने हे अख्खं आयुष्य घालवावं. स्वामी भक्त हो, स्वामींना फक्त एकदा अशा पद्धतीने प्रार्थना करून बघा. स्वामींना फक्त एवढं सांगा की हे स्वामी राया, मला तुझीच गरज आहे. हे स्वामी राया, मला फक्त तुझी गरज आहे. दररोज प्रत्येक क्षणी, प्रत्येक सेकंदाला आणि प्रत्येक श्वासासोबत मला फक्त आणि फक्त तुझीच गरज आहे. आणि मी जोपर्यंत हा श्वास घेतोय तोपर्यंत आणि कदाचित त्याच्याही नंतर मला फक्त आणि फक्त तुझीच गरज आहे. मी एकटा या जगाला सामोरं जाऊ शकत नाही. मी एकटा या जगाला सामोरं जाऊ शकत नाही. मला इथपर्यंत पोहोचवण्याचं काम तूच केलंय आणि इथून पुढेही माझा हात तूच पकडावा, अशी माझी मनोमन इच्छा आहे. अशीच माझी मनोमन इच्छा आहे. स्वामी, तुम्ही माझा हात कधीही सोडू नका. स्वामी, तुम्ही माझा हात कधीही सोडू नका. यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा. यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा. माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा. माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा. मग बघा, अशा पद्धतीने जर आपण स्वामींना दररोज प्रार्थना केली तर स्वामी कसे आपल्याकडे धावत येतील आणि आपल्याला घट्ट मिठी मारतील. आणि मग मात्र आपण कधीही स्वतःला एकटं समजणार नाही, कारण स्वामी आपल्याला एकच सांगतील, अरे होऊ नकोस तू उदास. अरे होऊ नकोस तू उदास. मी सदैव आहे तुझ्या आसपास. मी सदैव आहे तुझ्या आसपास. आणि त्यानंतर स्वामी आपल्याला अनमोल असा संदेशही देतील. स्वामी आपल्याला सांगतील, अरे तुझं हे आयुष्य आहे ना, ते खूप सुंदर आहे. जरी तुला वाटत असेल की हे आयुष्य खूप धकाधकीचं आहे, या आयुष्याचा फक्त त्रासच होत आहे, परंतु एकदा तू माझ्या नजरेतून हे आयुष्य जगायला शिक. मग बघ, तुलाही हे आयुष्य सुंदरच वाटेल. अरे तू रोज मला मनापासून हाक मारतोस, माझं सगळं काही ऐकतोस आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू नेहमी चांगले कर्म करण्यास तयारीही दाखवतोस. आणि विशेष म्हणजे कशीही वेळ आली आणि तू कुठेही असला तरीही आमच्यावर जो तू विश्वास ठेवला आहे तो कधी कमी पडू देत नाहीस. मग झालं तर आम्हाला फक्त एवढंच हवं आहे की तू आमच्यावर विश्वास ठेव. अरे जर तू आमच्यावर विश्वास ठेवतोस तर मग तुला कशाचीही चिंता करण्याची गरज नाही. अरे तू जर आमच्यावर विश्वास ठेवतो तर तुला चिंता करण्याची गरजच नाही, कारण तुझी चिंता तू आमच्याकडे सोपवून दे आणि मग तुझ्या चिंतेची चिता आम्ही कशी पेटवू ते तुला दिसेलच. अरे तुझ्या चिंतेची चिता आम्ही कशी पेटवू हे तुला दिसेलच आणि तुला या चिंतेतून मुक्तही करू. फक्त हा जो विश्वास तू ठेवला आहे ना, तो असाच जागा राहू दे मनात. असाच जागा राहू दे मनात. मग आम्ही राहू तुझ्या अंतरआत्म्याच्या कणाकणात. मग आम्ही राहू तुझ्या अंतरआत्म्याच्या कणाकणात. हे बघ, प्रत्येकाचं आयुष्य आम्ही सुंदरच बनवतो. प्रत्येकाचं आयुष्य आम्ही सुंदरच बनवतो, पण तुम्ही जन्म झाल्यानंतर या समाजात मिसळतात. चांगल्या वाईट सवयी स्वतःच तुमच्यासाठी लावून घेतात आणि म्हणून हे सुंदर आयुष्य खडतर बनून जातं. जसं पावसाचा थेंब जेव्हा आभाळातून पडतो तेव्हा तो स्वच्छच असतो. अरे पावसाचा थेंब आभाळातून पडतो तेव्हा तो स्वच्छच असतो, पण तो मातीत पडल्यामुळे त्या पावसाच्या पाण्याला गढूळ रंग येतो. तो मातीत पडल्यामुळे त्या पावसाच्या पाण्याला गढूळ रंग येतो. पण मातीला दोष न देता सगळेजण त्या पाण्यालाच गढूळ म्हणतात.
मातीला दोष न देता सगळेजण त्या पाण्यालाच गढूळ म्हणतात. खरं तर इथे बघायला गेलं तर त्या पाण्याचा काहीही दोष नव्हता, पण तरीही त्याच्या बाबतीत तेच झालं. तसंच काही तुझं आयुष्य आहे. अरे हे जीवन आम्ही तुला दिलं ते सुंदरच आहे आणि सुंदरच राहणार, पण तुझ्या जीवनातल्या वाईट सवयी तुला मलिन करतात. तुझ्या जीवनातल्या वाईट सवयी तुला मलिन करतात. मग तुला त्याचा हळूहळू त्रासही होऊ लागतो आणि तो त्रास तुला जेव्हा सहन होत नाही तेव्हा तू तुझ्या आयुष्याला दोष देतो. म्हणजे काय तर त्या मातीप्रमाणे तू तुझ्या सवयीला दोष देत नाही, तर त्या पाण्याप्रमाणे तू तुझ्या आयुष्याला दोष देतो. म्हणूनच आम्ही तुला बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीप्रमाणे चांगलं काय वाईट काय हे तू ओळखायला शिक. शेवटी तुला कर्माची फळं ही भोगावी लागणार आहे, पण तरीही जर तू नामस्मरण करत राहिला तर त्या कर्माची झळही तुला हळूहळू कमी बसणार आहे. या व्यतिरिक्त तुझ्या जीवनामध्ये तुला कष्टही करावेच लागणार आहे, पण जर कष्ट करताना तू जर माझं नाम घेत असशील तर नक्कीच तुझ्या कष्टाचं फळही तुला लवकरच मिळणार आहे. अरे कष्ट आणि कर्म ह्या दोनही गोष्टी कोणालाच चुकलेल्या नाही. फक्त एकच सांगतो की जी व्यक्ती ह्या दोघांचाही स्वीकार हसतमुखाने करते अशा व्यक्तीच्या पाठीशी आम्ही स्वतः उभे राहतो आणि अशा व्यक्तीला अलगद त्या संकटातून त्या समस्येतून तारूनही नेतो. म्हणून सांगतोय तू फक्त आमचं नामस्मरण कर आणि तुझे कष्ट प्रामाणिकपणे कर. अरे सुवासिक फूल ज्याप्रमाणे हातात धरलं तर त्या फुलाचा सुगंध तुला मोहून टाकतो, तसंच भक्ती मार्गाचा आहे, आमच्या नामस्मरणाचा आहे. समजा तू बर्फाजवळ उभा राहिलास तर तुला आपोआप थंडावा जाणवेल आणि नुसता अग्नीचा विचार जरी केला ना तरीही त्या अग्नीच्या प्रखरतेने तुला उष्णता आपोआपच जाणवेल. तसंच आमच्या मायेचा आणि आमच्या असण्याचा तू विचार केला तर आमचं प्रेम तुझ्यापर्यंत आपोआपच पोहोचेल. तू त्यासाठी रोज रोज आमच्यापर्यंत ये, आमच्या मंदिरात ये, आमच्या मूर्तीसमोर बस, आमच्या फोटोसमोर बस, असं मी तुला सांगत नाही रे बाळा. असा आग्रह आम्ही आमच्या भक्तांकडे कधीही धरत नाही. आमचं म्हणणं फक्त एवढं आहे की दैनंदिन जीवन जगत असताना फक्त तू आमचं एकदा का होईना नाम घे. अरे तुझ्या मुखावरचं नाम आम्हाला तुझ्यापर्यंत खेचून आणतं. तू रोजच आमच्या मंदिरात ये असा आग्रह नसला तरीही कधी कधी असं वाटतं या धकाधकीच्या जीवनात जसं तुला जमेल किंवा जेव्हा तुला जमेल तेव्हा तरी आमच्या मंदिरात ये, आमच्या जवळ बस, आमच्या मूर्तीसमोर आमच्या फोटोकडे बघून आमच्याशी संवाद साध. आता तू म्हणशील का मंदिरच कशाला हवंय, कारण देव तर चराचरामध्ये आहे, मग मंदिरात का जायचं. तर बघ या प्रश्नाचंही उत्तर आम्हीच तुला देऊ. बघ वारा तर उन्हातही आहे. अरे हा वारा तर उन्हातही आहे, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच जास्त मिळतो की नाही, तसंच त्या वाऱ्याप्रमाणे आम्ही देखील सर्वत्र आहोत. परंतु माझ्याशी जर तुला एकरूप व्हायचं असेल तर कधी कधी तुला आमच्या मंदिरात येणं गरजेचं आहे, कारण तुझा आणि माझा संवाद चांगल्या पद्धतीने मंदिरात होऊ शकतो. आणि म्हणूनच तुला जेव्हा जमणार आहे तेव्हा फक्त आमच्या मंदिरात ये. पण आमचं नामस्मरण करण्यासाठी तुला कुठलंही बंधन नाही. तू कुठेही आमचं नामस्मरण कर, कसंही कर आणि कधीही कर, आम्ही तुला कधीही अडवणार नाही. आमची फक्त एवढी इच्छा की तू आमचं नामस्मरण कर. आणि बघ जेव्हा आमचा भक्त आमचं नामस्मरण करतो, आम्हाला हाक मारतो, तेव्हा अशा भक्तासाठी आम्ही धावत येतो आणि आमच्या भक्ताला एकच सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तर स्वामी भक्त हो, तुम्ही आजचा स्वामी संदेश ऐकला असेल तर तुम्हाला या स्वामी संदेश मधला बोध मिळाला का? जर तुम्ही यातला बोध घेतला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तरीही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. स्वामींनी आजच्या संदेशमध्ये आपल्याला एकच सांगितलेलं आहे की स्वामींची इच्छा फक्त एवढीच आहे की त्यांच्या भक्तांनी त्यांचं नामस्मरण करावं आणि कधीतरी त्यांच्या मंदिरात जावं. आपण म्हणतो देव सर्वत्र आहे, परंतु तरीही ह्या देवाला, ह्या स्वामींना आपण हळूहळू गृहीत धरतो, कारण स्वामी आपल्यासाठी सगळं काही आहे, तरीही
आपलं कळत न कळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असतं आणि म्हणूनच स्वामींना देखील आपल्या भक्तांच्या अशा वागण्याचा त्रास होतो. आणि मला ठाऊक आहे कुठल्याही भक्ताला असं वाटणार नाही की आपल्यामुळे स्वामींना त्रास व्हावा. म्हणूनच स्वामींची अपेक्षा पूर्ण करा एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते. स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.